नमस्कार मित्रांनो, चला आजचं लेक्चर नवीन एका पॅटर्न आणि या पॅटर्नची भीती भरपूर मुलांना विद्यार्थ्यांमध्ये आहे, पण याच्या पुढे भीती नाही वाटणार तुम्हाला. आणि एकदम सुंदर सुंदर असे प्रश्न आहेत बघा. कदाचित पहिला प्रश्न आल्यानंतर तुम्हाला वाटलं की मला आता जमलं, आता बघायची गरज नाहीये, पण या शेवटच्या प्रश्नाला येईपर्यंत तुम्हाला धीर धरायचा आहे. आणि धीर धरण्यासाठी काही तुम्हाला 2 तास 3 तास थांबायची गरज नाही मित्रा, तुला थांबायचं आहे फक्त 10 मिनिटं. ओके, तर स्टार्ट करूया. बघा काय आहे प्रश्न. 31 गुणिले 23 बरोबर 713. आता साध्या भाषेत सांगतो, हा पॅटर्न ठरलेला आहे. बरोबर आहे, ठरलेला आहे म्हणजे काय असेल की इकडे ज्या 3 संख्या तिकडे पण त्याच 3 संख्या असतील. मग आता पहिला पॅटर्न जो आहे तो गुणाकाराचा. मग आता बघा की तुम्हाला सांगितलेली माहिती आहे की 31 गुणिले 23 ची किंमत आहे 713. बरोबर आहे, 31 गुणिले 23 ची किंमत आहे 713. तर तुम्हाला विचारलं की 3100 गुणिले 0.000023 ची किंमत किती आहे. बाबा डोळे झाकून या 3 संख्या इथं आहेत का बघ. एक संख्या 31 आहे, दुसरी संख्या 23 आहे, शेवटची संख्या 713 लावून टाक. ओके, त्यानंतर फक्त बघायचं आता बघायचं म्हणजे याच्यात बघायचं आहे की शून्य किती लागले. 2 शून्य लागले, कारण पहिले शून्य नव्हते ना, आता शून्य लागले तर शून्य लावा 2 शून्य. त्यानंतर सांगा दशांश किती लागले. तर दशांश लागले आहेत, तर दशांश नंतर 1 2 3 4 5. कारण सुरुवातीला 23च्या मध्ये दशांश होता का, नव्हता ना. 23 मध्ये दशांश नव्हता, नंतर दशांश ऍड झाला आणि दशांश किती अंकानंतर, 5 अंकानंतर. तर 1 2 3 4 5. तर उत्तर आहे बाबा 0.713. कुठे आहे पर्याय क्रमांक 3. आणि मित्रांनो, एवढं सुंदर एवढं छान असा हा पॅटर्न आहे, तर तुमचं सहकार्य तर लागणारच आहे. बरोबर आहे, तर लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही. बघा सेकंड, बघा सेकंड प्रश्न. थोडासा अंदर वाटत आहे, 1 मिनिट. हा बघा, नेक्स्ट प्रश्न काय सांगितलेलं आहे. 123 गुणिले 356 बरोबर 43,788 आहे. तर तुम्हाला काढायचं आहे 1.323 गुणिले 35.6. सांगितल्याप्रमाणे 3 संख्या तुमच्या आहेत का चेक करा. बरोबर आहे, 3 संख्या कोणत्या 3 संख्या. 123 356 आहे, मग राहिलेली संख्या टाकून द्या. काय आहे संख्या, 43,788. ओके, आता त्यानंतर चेक करा. शून्य तर कुठं वाढलाच नाहीये, तर शून्य येणारच नाहीये. दशांश बघा, दशांश इथं कुठंच दशांश नव्हता. इथं दोन्ही पण संख्येत गुणाकारात दशांश आला. इथं 2 नंतर दशांश आहे, इथं 1 नंतर दशांश आहे, म्हणजे 3 नंतर दशांश लावा. 1 2 3. तर उत्तरामध्ये 3 नंतर दशांश. तर पर्याय क्रमांक 2 तुमचं करेक्ट आन्सर. काय बाबा, बरोबर आहे. येस, ओके. नेक्स्ट, त्याच्यानंतर आवडलं. पोलीस भरतीची बॅच थोडी डिले झालेली आहे. आजपासून रात्री 8 वाजता चालू होणार आहे. लाईव्ह लेक्चर आहे. 499 रुपये फीस आहे. पोलीस भरती नंतर एसएससी जीडीची पण बॅच आहे. आणि मुंबईच्या विद्यार्थ्यांसाठी खास 20 रुपयांमध्ये मुंबईचे सर्व पेपर असतील, रेकॉर्डेड लेक्चर असतील त्याच्यामध्ये. तर तुम्हाला ह्या तिन्ही पण बॅच येतात. आणि ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी 91 58 80 86 82 या नंबरवर हायचा मेसेज करा, किंवा मॅथ्स बाय सचिन सर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ओके, चलो. त्यानंतर आता भागाकारचा प्रश्न आहे. 4515 भागिले 17.5 बरोबर आहे 258. चल बाबा, आता चेक कर काय काय ऍड झालं ते चेक कर. त्यांनी सांगितलं की पहिले 45.15 होतं, आता 45.15 झालं. 45.15 झालं. तर समजून घे की दशांश 2 वाढले. तर तुझ्या उत्तरामध्ये पण 2 नंतर दशांश असला पाहिजे, 2 अंकानंतर दशांश. कारण इथं प्रश्नामध्ये पहिले दशांश नव्हता, आता दशांश आला, तर इथं पण उत्तरामध्ये दशांश आला. क्लिअर. देन त्याच्यानंतर चेक करा भागाकारामध्ये. पहिले 17.5 होतं, आता 1.75 आहे. म्हणजे भागाकारामध्ये दशांश तुमचा 1 ने वाढला. पहिले इथं होता, आता 1 ने वाढला. म्हणजे याचा अर्थ काय असेल की तुमचं जे उत्तर आहे त्या उत्तरामध्ये 1 0 म्हणजे 1 ने दशांश उजव्या साईडला जाईल. छेदामध्ये दशांश वाढला की समजून घ्या की उत्तरामध्ये दशांश उजव्या साईडला 1 ने सरकणार आहे. तर 1 ने दशांश सरकलं तर उत्तर आहे 25.8.
ओके. आणि हे जर नाही समजलं तर बाबा सिंपल साध्या भाषेमध्ये बघ. आता तुमच्या याच्यामध्ये परिपूर्ण याच्यामध्ये वर 2 दशांश आले म्हणजे याचा अर्थ खाली 2 शून्य असणार आहे आणि खालचा 1 म्हणजे 1 शून्य. तर 1 शून्य कॅन्सल, फक्त 1 शून्य राहिलाय म्हणजे 1 नंतर दशांश. तर उत्तर आहे 25.8. क्लिअर. त्यानंतर बघा 19 गुणिले 23 होतं ते झालं 190 गुणिले 0.023. ओके. तर उत्तरामध्ये तर काही चेंज नाहीये. उत्तर 437 437 आहे. 19 च्या ऐवजी 190 आहे, 1 शून्य वाढला. 23 च्या ऐवजी 0.023 आहे तर 3 दशांश आले तर 1 2 3. तर उत्तर आहे भावा 4.37. 4.37 पर्याय क्रमांक तुमचं उत्तर आहे 4 नंबर. क्लिअर आहे. कारण 19 च्या ऐवजी 190 झालं म्हणजे इथं 1 शून्य वाढला तर उत्तरामध्ये 1 शून्य वाढला. प्रश्नामध्ये 3 दशांश वाढले तर उत्तरामध्ये 3 दशांश आले तर उत्तर आहे 4.37. ओके. त्यानंतर 1131 च्या ऐवजी 11.31 भागिले 0.0029. तर याचं उत्तर 2 अंक संख्या आहे तर उत्तर इथे येईल 39 येईल. बरोबर आहे. कारण 3 संख्या तुमच्या याच्यामध्ये पाहिजे. 2 संख्या आल्या तर 11.29 11.31 आणि 29 आलेला आहे तर राहिलेली संख्या जी आहे ती 39 आहे. ओके. त्यानंतर चेक करा आता की तुमच्या याच्यामध्ये प्रश्नामध्ये 1131 ला दशांश नव्हता. नेक्स्ट टाइम दशांश आला तर समजून घे की इथं पण दशांश आला 0.39. आता छेदामधल्या दशांशची संख्या वाढली की समजून घे की अंशामध्ये तेवढे दशांश वाढणार. किती दशांश वाढले तर 4. तर अंशामध्ये 4 शून्य असतील तर 1 आणि 2 कटले आणि हे 2 शून्य. उत्तर आहे तुमचं 3900. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल की सर थोडंसं अवघड चाललंय बघा, मला काही मजा येत नाही बघा याच्यामध्ये. बरोबर आहे. कारण मला पण थोडासा लेट झाला आजचा क्लास अपलोड करण्यासाठी. थोडंसं ऍडजस्ट करून घे बघ. हे बघ याच्यामध्ये काय केलं आपण, सिंपल सी टेक्निक आहे. हा दशांश काढला आणि इथले दशांश इकडे 2 ने टाकले कारण इथं 2 नंतर आहे, 2 नंतर आहे. तर छेदामधल्या 2 नंतर दशांशसाठी अंशामध्ये येणार 2 शून्य म्हणजे उत्तर तर तुमचं 39 असेल आणि हे 2 शून्य असतील तर उत्तर आहे 3900 पर्याय क्रमांक 2. ओके. त्यानंतर इथं बघा 0.0079 भागिले 3.3. इथं कुठंच दशांश नाहीये. विषय सोडून टाक, जो उत्तर तर 23 असणारच आहे. बरोबर. त्यानंतर हा दशांश काढला, इथं दशांश टाकला तर 4 नंतर आहे तर 1 2 3 4. तर उत्तर आहे तुमचं 0.0023. ओके. तर लेक्चर जर आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ओके. थँक्यू सो मच.